नमस्कार मंडळी, मी हनुमंत सोनवणे. मी आलेलो आहे आता काशीमध्ये. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं खूप मोठं आणि खूप जगप्रसिद्ध म्हणायला हरकत नाही असं भारतात तर प्रसिद्ध आहेत, पण सगळ्यात मोठं ओम नमः शिवाय महादेव मंदिर काशी विश्वेश्वर या ठिकाणी मी आज आलेलो आहे आणि मंदिराच्या जवळ जाणार आहे. आणि मंदिराच्या जवळ गेल्याच्या नंतर पूर्ण मंदिर मी आपल्यासाठी खास दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. आपल्या सर्वांसाठी, आपल्या खास मित्र आणि मंडळीसाठी, बंधू भगिनींसाठी, लहान थोर मंडळींसाठी, आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी खास तो मी जातो आणि आपल्याला पूर्ण मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, काशी विश्वेश्वर मंदिर. आणि हे पहा, हे मंडळी आम्ही आहेत जंगमवाडी मठ या ठिकाणी मुक्काम आणि राहण्याची व्यवस्था आमची त्या ठिकाणी आहे. जंगमवाडी मठ हा खूप मोठा आहे, प्रसिद्ध आहे. खूप मोठे भाविक भक्त त्या ठिकाणी आले तरी राहण्याची व्यवस्था जंगमवाडी मठामध्ये आहे. आणि मी आता ज्या ठिकाणी आहे या ठिकाणावरून फक्त अर्धा किलोमीटर म्हणायला हरकत नाही, फक्त अर्धा किलोमीटर अंतरावरती काशी विश्वेश्वर मंदिर आहे. आणि मी मंदिराच्या जवळ जाणार आहे आणि मंदिर पूर्ण दाखवतो बाहेरून. आज जाता आलं तर आतून सुद्धा मी आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी व्हिडिओच्या माध्यमातून मंदिर दाखवण्याचा प्रयत्न अवश्य करणार आहे. हे पाहू शकता आपण या ठिकाणी काशीमध्ये. काशी ह्या शहराला 3 नावाने ओळखलं जाते, बनारस, वाराणसी आणि जुनं नाव आहे काशी. चला जाऊया मंदिराकडे. आणि मंडळी आपण पाहू शकता, हा आहे नंदी चौक. हे जे वर पाहताय ना आपण, हा नंदी चौक आहे. नंदी चौक या ठिकाणी आहे की इथून मंदिर खूप थोड्या अंतरावर आहे, म्हणजे जवळ आहे. हे पाहू शकता नंदी चौक आहे हा. काशी विश्वेश्वर, काशीमधला वाराणसी आणि बनारस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या काशी विश्वेश्वराच्या मंदिराकडे मी जात आहे. आणि मंडळी खूप छान असं मार्केट काशी शहरामधलं आहे. या ठिकाणी पाहू शकता हे लोक आपल्याला भाविक भक्त या ठिकाणी जे दर्शनासाठी आलेले आहेत ते या ठिकाणी नाश्ता, जेवण वगैरे असं करत आहेत. आणि मार्केट इतकं छान आहे, पाहू शकता. दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे. आणि या रोडचं काय नाव आहे तर पहा, श्री बडादेव मंदिर या ठिकाणी लिहिलेलं आहे, पाहू शकता. अशा प्रकारची ही गल्ली आणि मार्केट मी आपल्याला आपल्या खास यूट्यूब फॅमिलीसाठी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी जात आहे आता काशी विश्वेश्वर मंदिर दर्शनासाठी. हा सोनार गल्ली रोड आणि सरळ गेलं तर पुढे अजून मंदिर आता थोड्या अंतरावर आहे, काशी विश्वेश्वर मंदिर. आणि मंडळी हे जर पाहिलं तर या ठिकाणावरून आहे दर्शन बारी चालू. खूप जास्त, खूप मोठी, खूप गर्दी आहे. अधिक मास असल्यामुळे, अधिक मास निमित्त भाविक भक्त खास शंभू महादेवाच्या दर्शनासाठी खूप, म्हणजे पूर्ण भारतामधून काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. हे पाहू शकता आपण, खूप मोठी लाईन आहे दर्शन बारी. खूप म्हणजे खूप मोठी आणि जास्त खूप गर्दी आहे दर्शनासाठी. दाखवत आहे मी आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी. छान असं मार्केट आहे. या ठिकाणी मलाई, बर्फी, बासुंदी, लस्सी वगैरे मिळते. चला जातो मी मंडळी मंदिराकडे जात आहे काशी विश्वेश्वराच्या. हाच तो रोड आणि हीच ती दर्शन बारी आपण पाहू शकता या ठिकाणावरून. आता इकडे मोडलेली आहे. खूप छान असं मार्केट काशीचं आहे. या ठिकाणी बऱ्याच काही वस्तू प्रसिद्ध आहेत, ते भाविक दर्शनासाठी आलेले घेऊन जात असतात. हे पाहू शकता आपण या ठिकाणी. खूप छान असं प्रसिद्ध आणि पौराणिक प्राचीन प्रसिद्ध मंदिर काशी विश्वेश्वर पाहूया. या ठिकाणी पाहिलं तर हे पाहू शकता आपण दर्शन बारी. मंडळी मी आता कॉरिडॉरला आलेलो आहे, म्हणजे मंदिराच्या महाद्वारामध्ये. कॉरिडॉर महाद्वार. मंडळी ही जी मूर्ती आहे ती अहिल्याबाई
राजमाता अहिल्याबाई होळकर यांची ही मूर्ती आपण पाहू शकता या ठिकाणी. कॉरिडॉरच्या ठिकाणी विश्वेश्वर मंदिराचं जे कॉरिडॉर आहे गेट नंबर 1 आहे. गेट नंबर 1 म्हणजे कॉरिडॉर असं म्हटलं जातं, म्हणजे महाद्वार आपल्या भाषेमध्ये, महाद्वार मराठीमध्ये. पाहू शकता आपण कॉरिडॉरच्या एकदम समोर आहे मी, आणि या प्रकारची ही परिस्थिती या ठिकाणी आहे. एवढी मोठी दर्शन बारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खूप म्हणजे खूपच मोठी अशी दर्शन बारी आहे. लाईनमध्ये जर लागलं दर्शन बारीमध्ये तर कमीत कमी 4 ते 5 घंटे दर्शन बारीमध्ये लागू शकतात दर्शनासाठी. आणि या ठिकाणी इकडं जर पाहिलं तर भारत मातेचं सुद्धा या ठिकाणी मूर्ती आपल्याला पाहण्यासाठी मिळते. ती मी आपल्याला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. भारत मातेची मूर्ती या ठिकाणी आहे, ते आपण पाहू शकता. हे पहा, ही भारत मातेची मूर्ती. आणि असं हे कॉरिडॉर, महाद्वार आपल्या मराठी भाषेमध्ये महाद्वार म्हणतात. आणि इकडं जर पाहिलं तर महाद्वार गेट नंबर 1 असं या ठिकाणी आहे. पाहू शकता आपण. काशी विश्वेश्वर श्री क्षेत्र काशी कॉरिडॉर येथून मी आपल्याला खास आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मंडळी इकडं जर पाहिलं तर हेच कॉरिडॉर, आणि समोर आपल्याला जे दिसतंय ते गंगा मैया. आणि याच ठिकाणी स्मशान भूमी म्हणजे वैकुंठ भूमी, कैलास भूमी किंवा स्मशान भूमी अशा प्रकारचा आपण हा जो धूर निघतोय ना या ठिकाणी, हा बघा थोडंसं झूम करून दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि समोर वाळवंट, पूर्ण वाळू, आणि हा धूर निघत असताना या ठिकाणी हे स्मशानभूमी. कॉरिडॉर काशी विश्वेश्वर मंदिर या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि आपल्या सर्वांसाठी मी खूप आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. आपण पाहू शकतो. खूप छान, खूप छान, खूप छान, म्हणजे खूप, आता काय वर्णन करावं तेवढं कमी आहे. खूप छान. असं वाटतं की आज आपलं नशीब खुललं आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन आज आपल्याला झालं. ओम नमः शिवाय महादेवानं आपल्याला या ठिकाणी बोलावलं, आणि बोलावल्याशिवाय कुठल्याही देवाचं दर्शन घडत नाही. आणि त्या काशी विश्वेश्वरानं आज आपल्याला बोलावलं, त्याच्यामुळे दर्शन घडलं. आपलं भाग्य खूप चांगलं आहे आणि नशिबात देवाचं दर्शन होतं म्हणून झालं. चांगलं वाटलं, दर्शन घेऊन खूप समाधान वाटलं. हे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे कॉरिडॉर गेट नंबर 1 नंबर. आतमध्ये जाऊन तर कोणी शूटिंग करू शकत नाही, कारण की मोबाईल आत घेऊन जाण्यासाठी कोणालाही अलाउड नाही आहे. नो अलाउड आहे, नो अलाउड. मोबाईल कोणी आत घेऊन जाऊ शकत नाही. तर मी आपल्याला जेवढं दाखवता येते तेवढं मी बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व मित्रमंडळी आणि बंधू भगिनींनो, हे पहा, मी आपल्याला दाखवत आहे गंगा मैयाचं दर्शन. जे काशीला आल्याच्या नंतर या ठिकाणी स्नान करावंच लागतं. आणि त्या स्नान केल्यामुळे आपले जेवढं आयुष्यामध्ये आपल्या जेवढे न जाणून, म्हणजे न समजता, न कळता जे पाप आपल्या हातून झालेले आहेत, ते जर या ठिकाणी आंघोळ स्नान जर केलं तर ते या ठिकाणी पूर्ण नाहीसे होतात, अशी पूर्ण भाविकांची मनोभावे श्रद्धा आहे. असं तेच हे गंगामयाचं ठिकाण आपण पाहू शकता. खूप छान आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि इकडंच आहे वैकुंठ स्मशानभूमी. पाहू शकता. खूप छान, खूप छान, म्हणजे काय आता वर्णन करावं तेवढं कमी आहे. निशब्द आहे मी, काय वर्णन करावं हेच कळत नाही. काशी विश्वेश्वरला आलेलो आहे आणि माझं दर्शन झालेलं आहे. खूप मोठं भाग्य आहे. खूप नशीबवान मला समजत आहे की मला आज काशी विश्वेश्वराचं दर्शन घडलेलं आहे. एवढी मोठी दर्शन बारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खूप मोठी, म्हणजे पहा तिकडंसुद्धा आणि इकडंसुद्धा हे पाहू शकता. खूप मोठी, कमीत कमी 4 ते 5 घंटे आपल्याला या ठिकाणी दर्शनाच्या लाईनमधून लागू शकतात दर्शनासाठी. आणि तिकडं खाली जर पाहिले तर तिकडं खूप लांबून बारी आहे, खूप लांबून. आणि हे गंगामायाचं दर्शन आपल्या खास सर्व बंधू भगिनींसाठी आणि यूट्यूब फॅमिलीसाठी पाहू शकतो.
हे पहा, हे जे मी म्हणत होतो ना तुम्हाला, हे पहा, इथून दूरवरून दाखवण्याचा प्रयत्न करा. हा जो दूर निघतो ना, हा पहा, हीच ती वैकुंठ स्मशानभूमी, जी काशीची गंगेच्या काठीची जी वैकुंठ स्मशानभूमी आहे, हे दूर निघत असताना दिसते. आणि इकडं जर पाहिलं असंच तर खूप मोठं पात्र गंगामयाचं आपल्याला या ठिकाणाहून पाहण्यासाठी मिळते. खूप मोठं, खूपच मोठं बघा, पाहू शकता. हे असं एवढं मोठं मी पूर्ण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न अवश्य करत आहे. हे पाहू शकता. हे पहा मंडळी, हा संपूर्ण जेवढे घाट या ठिकाणी आहेत ना, हे सर्व प्रकारचे घाट ते सर्व लाईनमध्ये आहेत. म्हणजे गंगामयाच्या काठानं जर गेलं तर संपूर्ण घाट आपल्याला या ठिकाणी मिळतात. आणि हे असे टावर पण या ठिकाणी खास स्पेशल सरकारच्या व्यवस्थापनामध्ये या ठिकाणी आहेत. इस घाट पर पानी गहरा है, इस घाट पर पानी में जाना व स्नान करना मना है, यहाँ पर लिखा गया है, लिहिलेलं आहे तसं. आणि खूप छान असं हे आपल्या खास यूट्यूब फॅमिलीसाठी, दर्शनासाठी, लहान थोर मंडळीसाठी, वडीलधाऱ्या मंडळींसाठी, बंधू भगिनींसाठी दाखवण्याचा प्रयत्न मी आपल्या सर्वांसाठी करत आहे. तरी सर्वजण दर्शन घेऊन व्हिडिओ पाहून खुश व्हाल एवढीच मी अपेक्षा काशी विश्वेश्वराच्या चरणी करतो. आपल्या सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून काशी विश्वेश्वराचं दर्शन व्हावं ही माझ्याकडून मनापासून खूप खूप कळकळीची, मनोभावाची काशी विश्वेश्वरावर परत एकदा प्रार्थना करतो. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडलाच असेल, मी अशी अपेक्षा करतो. आणि इकडं जर पाहिलं मंडळी तर असा खूप मोठा खूप प्रसिद्ध असा डोळ्याचं पारणं फिटण्यासारखा हा गंगामयाचा हा घाट आपल्याला पाहण्यास या ठिकाणी मिळतो. श्री क्षेत्र काशी येथे, कुणी वाराणसी, कुणी बनारस, आणि जुनं पौराणिक नाव आहे काशी. खूप छान असं मनोरम्य, मन असं प्रसन्न होणारं, डोक्यातली गणगण, ताण तणाव सगळं निघून जाण्यासारखं दृश्य या ठिकाणी आहे. आणि काशी विश्वेश्वराचं पण दर्शन आपल्याला या ठिकाणी होत असतं. अवश्य या एक वेळेस पाहण्यासाठी. खास खूप समाधान वाटलं मला, खूप समाधान, आणि खूप फ्रेश आता विचारू नका, शब्द नाहीत माझ्याकडे. असा एवढा खुश झालो मी. कसलं वातावरण आहे बघा, कसलं दृश्य आहे, कसला नजारा म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी. हे सर्व पौराणिक बांधकाम आहेत, प्राचीन बांधकाम आहेत, प्राचीन काळातील सगळे दगडी बांधकाम आहेत. राजे महाराजांनी खूप मोठे भांडवलदार अशा प्रकारचे या ठिकाणी त्यांनी हे बांधकामं मंदिराचे, मठाचे, धर्मशाळेचे, मंदिराचे असे या ठिकाणी केलेले आहेत. हे आपल्याला खास पाहण्यासाठी दाखवत आहे मी, खास आपल्याला सर्वांच्या पाहण्यास यावरून. हा पूर्ण घाट आहे गंगामयाच्या काठचा घाट, पाहू शकता आपण. आपल्यासाठी मी खूप दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पायात काही नाही, माझ्या पाय पोळतायत अक्षरशः. उन्हाचे दिवस आहेत. 2 जून आहे आज. 4 जून आहे, 4 जूनच्या दिवशी इथं दगड आहेत. एवढं कडाक्याचं ऊन पडलं आहे, कडक ऊन आहे. 10:30चा टाईम आहे सकाळचा. आणि तेवढ्या कडक उन्हामध्ये मी या ठिकाणी थांबलो आहे, कारण की मंदिराला आलो होतो आणि मंदिरात येताना पायात काही चप्पल बूट वगैरे आणता येत नाही, म्हणून बिना चप्पल बुटाचा आलो होतो. आणि तसाच इकडं गंगामयाचं तीर्थ घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी गंगामयाचं आलो, आणि आपल्या सर्वांना दाखवण्याचा मी प्रयत्न या व्हिडिओमधून केला. कसं वाटलं तुम्हाला? ठीक आहे, सांगा. आणि इकडं जर पाहिलं ना मंडळी, हा पाहू शकता आपण, राजेंद्र प्रसाद घाट आहे हा. हे पाहू शकता या ठिकाणी, हे नाव आहे राजेंद्र प्रसाद घाट. आणि या ठिकाणचं हे दृश्य काशी विश्वनाथ, काशी विश्वेश्वराचं आपल्यासाठी खास दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. स्मार्ट सिटी वाराणसी, अलौकिक, आध्यात्मिक, आधुनिक. देख बघा कसलं भारी, बघा कसला भारी सीन आहे. खरंच खूपच छान या ठिकाणी. हे पाहू शकता आपण, हे पाहू. खूप छान. खरंच व्हेरी गुड. क्या बात है. पाहावं तेवढं कमी आणि गुणगान गावे तेवढे कमी.
खूप सुंदर, खूप छान गंगामयाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. भाविक भक्त खूपच जास्त प्रमाणामध्ये येतात जातात चालूच असतं या ठिकाणी. येणं जाणं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण भारतातून भाविक भक्त या ठिकाणी येतात. जे शंभू महादेवाचे खास भक्त आहेत, ते शंभू महादेवाचे भक्त, शिव विश्वेश्वराचे भक्त म्हणायला हरकत नाही अशा प्रकारचे. खूप छान. भारताच्या बाहेरून सुद्धा लोक येतात. भारतातून तर येतात पण भारताच्या बाहेरून, फॉरेनहून सुद्धा लोक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथलची या ठिकाणची म्हणजे काशीची खास, काशी विश्वनाथची स्पेशल वस्तू म्हणजे बनारसचा शालू, बनारसची पैठणी या ठिकाणी रस्त्यावर पण विकायला बसलेले आहेत. आणि काशीचं मार्केट खूप छान, खूप सुंदर असं मोठं मार्केट आहे. आणि स्वस्त पण वस्तू या ठिकाणी बऱ्याच काही मिळतात. ते मराठीमध्ये गाणं आहे बघा, नेसले ग बाई आज मी शालू बनारसी, असं कुठल्या तरी एक मराठी पिक्चरमधलं ते गाणं आहे. नेसले ग बाई आज शालू बनारसी. खूप छान गाणं आहे. चांगलं मार्केट आहे. काशी विश्वेश्वर श्री क्षेत्र काशी विश्वनाथ मंदिरचं मी आता दर्शन घेऊन आलेलो आहे आताच. आणि हे आहे आम्ही ज्या ठिकाणी थांबलेलो आहे तो मठ. मी तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवणार आहे. तिकडं चाललो आहे मी मठाकडे. असे पैठणीचे, शालूचे खूप छोटे छोटे किंवा मोठमोठे दुकानं पण या ठिकाणी आहेत. शालू बनारसीचा हे एक दुकान आणि तिकडे शेजारी एक दुकान, असे शालू पैठणीचे दुकान. तर मंडळींनो, मित्रांनो, हेच आहे तो मठ. आम्ही ज्या ठिकाणी आमचे सर्व ग्रामस्थ 271 मिळून सर्व भाविक भक्तजन आमच्या गावातले, खास आसोलांबा गावातले, परळी वैजनाथ बीडवरून आम्ही आलेलो आहेत काशी दर्शनासाठी. आणि हाच तो मठ आहे, जंगमवाडी मठ. आणि तिथलचा एरिया मी तुम्हाला खास दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. याच ठिकाणी होतो आम्ही. आणि याच ठिकाणची खास गोष्ट म्हणजे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीमधून, काशी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती. हेच ते ठिकाण काशीचं. ते खास विशेष गोष्ट म्हणून मी आपल्या सर्वांची सांगण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. असं तेच हे मार्केट. आणि मंडळी, मी जो तो मठ दाखवला, जंगमवाडी मठ, तो मठ आतल्या बाजूने असा आहे, आपण पाहू शकतो. ही मठाची आतली बाजू आहे. आणि मठामध्ये इथं खास स्पेशल, हे बघा, झूम करून दाखवतो मी तुम्हाला. इथं बघा काय नाव आहे, श्री विश्वनाथ मंदिर. हा मठ आतल्या बाजूनं असा आहे. आपल्या सर्वांसाठी खास यूट्यूब फॅमिलीसाठी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जंगमवाडी मठ, काशी, श्री क्षेत्र काशी. आणि मंडळी, याच मठामध्ये स्वतः मोदीसुद्धा या ठिकाणी स्वइच्छा सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. स्वतः आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा या मठाला भेट दिलेली आहे. तर मंडळी, खूप खुश झालो मी. आज काशीला आलो, काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं, मंदिर पाहिलं. काय मंदिर, आता तुम्हाला सांगावं, लाजवाब आहे. आयुष्यात येऊन एकदा माणसानं खरंच काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलंच पाहिजे आणि मंदिर पाहिलं पाहिजे. गंगेला आंघोळ केली पाहिजे. आयुष्यामध्ये येऊन तर आपल्या आयुष्याचा काहीतरी उपयोग आहे, आपल्या जन्माचं काहीतरी सार्थक आहे असं मला वाटतंय. जन्माला आल्याच्या नंतर अवश्य एकदा काशीला, गोकुळ, वृंदावन, अयोध्या असं दर्शन सर्वांनी करणं खूप गरजेचं आहे. डोळ्याचं पारणं फिटून जाईल असं या ठिकाणी नजारा, मंदिर, काशी विश्वेश्वराचं दर्शन या ठिकाणी आहे. कधीही आपण जर समजा आलात तर अवश्य या. सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून, इथं येण्याच्या अगोदर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडीशी माहिती मिळेल आणि मंदिर पाहायला मिळेल. याच हेतूनं मी हा व्हिडिओ पूर्ण बनवला. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. मी अशी परत एकदा काशी विश्वेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुम्हाला अपेक्षा करतो की तुम्हाला आवडला असेल. असेच व्हिडिओ मी आपल्यासाठी हमेशा खास बनवत असतो आणि बनवत राहील.
देवी देवतांचे, अध्यात्म ठिकाणाचे, मंदिराचे, तीर्थस्थानाचे, धामाचे असे तीर्थक्षेत्र म्हणजे जेवढं काही अध्यात्माच्या रूपामध्ये दाखवता येते, कीर्तन प्रवचन असेल असे दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. गुड बाय, बाय 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 बाय. काशी विश्वेश्वर महाराज की जय. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद परत एकदा.